इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणं पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मेटाच्या संयुक्त विद्यमानं महिलांना सायबर विश्वात सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन ई सुरक्षा हा उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहे. वनामध्ये इथं आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. समाज माध्यमांमध्येही काही अपप्रवृत्तीची सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांची बदनामी, चारित्र्य हननासारखे प्रकार वाढले आहेत. यासाठी पोलिसांचा सायबर सेल काम करतो, परंतु अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येकानं सामूहिक जबाबदारीनं काम करणं आवश्यक आहे. समाज माध्यमांद्वारे महिला व मुलींची बदनामी होणार नाही, तसंच समाजविभाजक प्रवृत्ती बळावणार नाही, यासाठी व्यापक जनजागृती देखील गरजेची असल्याचं पवार म्हणाले. वाईट प्रकार घडत असल्यास त्याची तातडीनं पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे. पोलीस विभागानं देखील अशा तक्रारींवर कालमर्यादेत कार्यवाही करावी, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासनाच्या वतीनं महिलांसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीचा 3% निधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला. मालमत्ता खरेदीत महिलांना स्टॅम्प ड्युटीत 1% सवलत देण्यात आली आहे. महिलांच्या कल्याणासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतो. आवश्यकता भासल्यास अधिक निधी देऊ. आयोगाच्या वतीनं महिलांसाठी सुरू करण्यात आलेला मिशन ई सुरक्षा हा कार्यक्रम अतिशय चांगला असल्याचं पवार म्हणाले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, डिजिटल वापरात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना वापरकर्त्यांची सायबर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. यासाठी आयोगानं सुरू केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. इंटरनेट समाज माध्यमं वापरताना आपण देखील सजग राहून वापर केला पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मिशन ई सुरक्षाविषयी माहिती दिली. समाज माध्यमांमध्ये महिलांची सर्वात जास्त बदनामी होते, त्यामुळं या माध्यमांचा वापर करताना तो सुरक्षितपणे कसा करावा, काय काळजी घेतली जावी, यासाठी राज्यभर महिला व मुलींना उपक्रमाद्वारे सायबर सुरक्षित केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पूर्वी हुंडाबळी, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार हे महिलांच्या बाबतीत प्रमुख प्रश्न होते. आता सायबर सुरक्षा हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे, असं त्या म्हणाल्या.